मी उल्का कडले. कथेचं नाव आहे मन स्वस्थ तर. निघायच्या 2 तास आधी गुगल मॅपवर ट्रॅफिक बघायची कांचनची नेहमीचीच सवय. त्याप्रमाणे आज देखील तिने तिचं सध्याचं ठिकाण आणि नियोजित ठिकाण घालून नकाशा पाहून घेतला. तिची स्कूटी आज सकाळी निघताना नेमकी चालू न झाल्यामुळे ती टॅक्सीनेच कॉलेजला आली होती. चिडचिड झाली तरी दुसरा पर्याय नव्हताच. आताही गेस्ट लेक्चरला टॅक्सी करूनच खरं तर जायचा तिचा विचार होता. परंतु त्या नकाशावरल्या ट्रॅफिकच्या लाल रेघांची गर्दी पाहून तिने बाप रे, आज खूपच ट्रॅफिक दिसतोय असं मनाशीच म्हणत क्षणात निर्णय घेतला की आता ट्रेननेच जायचं. मेट्रोच्या कामामुळे लाल रंगाची ही ट्रॅफिक नक्षी अगदी हल्ली नेहमीचीच झाली होती. गत्यंतरच नव्हतं. थोड्याच वेळात ती तिच्या कॉलेजमधनं निघाली. निघताना UTS ॲपवर बॅलन्स आहे ना ह्याची खात्री केली आणि दादर ते मालाडचं रिटर्न तिकीट काढलं. आता रांगेत उभं राहायचा तिचा वेळ वाचणार होता. ती ज्या कॉलेजमध्ये व्याख्यान द्यायला जाणार होती ते कॉलेज तिला प्रवास खर्च देणार असल्यामुळे तिने सरळ फर्स्ट क्लास तिकीट काढलं होतं. स्टेशनवर आल्यावर तिने इंडिकेटर पाहिलं तोपर्यंत बोरिवली ट्रेन प्लॅटफॉर्म नंबर 1वर आली होती. लेडीजपर्यंत जायला वेळ लागेल म्हणून समोर आलेल्या जेंट्सच्या फर्स्ट क्लासमध्ये ती शिरली. शनिवारची दुपारची 2:30ची वेळ असल्यामुळे ट्रेनला तितकीशी गर्दीही नव्हती. तिला बसायला जागा मिळाली आणि फर्स्ट क्लासमध्ये 4थी सीट सहसा कोणी बसत नसल्यामुळे ती छान मोकळी होऊन बसली. ट्रेनमध्ये हल्ली बहुतांशी तिच्या वयाचे सगळेच जण पटकन आधी आपला मोबाईल बाहेर काढतात, मग हेडफोन्स लावून गाणी ऐकू लागतात. तिचं वय म्हणजे जेमतेम 27. तर तिने देखील तिचा मोबाईल आणि हेडफोन्स काढले. हेडफोन्सचा गुंता नेहमीप्रमाणेच झालेला होता. मनातल्या मनात वैतागत ती तो गुंता सोडवत असताना एकीकडे सवयीने अवतीभोवती तिचं निरीक्षण चालू झालं. कोपऱ्यात बसलेल्या एका तरुण मुलाकडे तिचं लक्ष गेल्यावर मात्र ती थबकली. अंदाजे वयाने 16-17 वर्षांचा असावा. तिच्या अनुभवी नजरेतून त्याची उदासी सुटली नाही. तिने गाणी ऐकता ऐकता त्याचं नीट निरीक्षण करायला सुरू केलं. ओढलेला चेहरा, भिरभिरणारे डोळे, वाढलेले विस्कटलेले केस आणि तरीही कणव दाटून यावी असं काहीतरी त्याच्यात होतं. कसलं तरी द्वंद्व त्याच्या मनात नक्कीच चालू आहे असं कांचनला वाटलं. ती उठून त्याच्या समोरच्या सीटवर येऊन बसली. त्याच्या ते गावीही नव्हतं. बाजूच्या ट्रॅकवरून एक ट्रेन जोरात आवाज करत सुसाट गेली आणि त्याने एकदम डोळे बंद करून तोंड आतल्या बाजूला फिरवलं. डोळे उघडल्यावर त्याचं लक्ष कांचनकडे गेलं. ती लगेच हसली तरीही त्याने कसलाही प्रतिसाद तिला दिला नाही. अखेरीस संभाषण सुरू करायला म्हणून तिने विचारलं, फास्ट ऑर स्लो? खरं तर दादरनंतर माटुंगा, माहीमला ट्रेन थांबली म्हणजे स्लो आहे हे तिला कळलं होतं, पण त्या मुलाला थोडं बोलतं करणं गरजेचं होतं. स्लो. त्याने फार विचार न करता पटकन थंडपणे उत्तर दिलं. नजर पुन्हा खिडकीबाहेर. थँक गॉड, मला मालाडला उतरायचंय. घाईतच ट्रेन पकडली मी. तू कुठे उतरणार? सॉरी मी आपली मराठीत सुरू झाले. तुला मराठी कळतं ना? हो, मी मराठीच आहे. गुड. तू कुठे उतरणार? त्याच्या चेहऱ्यावर तिच्या प्रश्न विचारण्याचा किंचित वैताग दिसत होता आणि त्याच्या आवाजातही तो तिला जाणवला. कांदिवली. ओके. कितवीत आहेस रे तू? 12वीत. आता लक्षात येण्या इतपत वैताग त्याच्या स्वरात जाणवत होता. तरीही कांचनने पुढे विचारलं, सायन्स की कॉमर्स? सायन्स. हे म्हणताना मात्र वैताग जाऊन सहजपणे लक्षात न येणारी थोडीशी खिन्नता कांचनच्या चाणाक्ष नजरेतून काही सुटली नाही. तुला आवडतं का रे सायन्स? मी होते सायन्सला, पण मग 12वी नंतर मी आर्ट्स घेतलं. बोलताना कांचन जाणीवपूर्वक एक एक वाक्य असं ठासून बोलत होती आणि त्याच्या चेहऱ्यावरचे बदलणारे सूक्ष्म भाव देखील बारकाईने टिपत होती. असं बदलता येतं? प्रथमच त्याच्या चेहऱ्यावर तिला एक आनंद आणि आश्चर्य असं दिसलं. हो, येतं ना. का तुला बदलायचं आहे का? मला नक्कीच आवडलं असतं, पण माझ्या घरी नाही चालणार. पुन्हा तोच उदास भाव पसरला. हळूहळू कांचनला अंदाज आता येत होता. का? तुझी आवड महत्त्वाची नाही आहे की काय त्यांना? तो गप्पच झाला. काय रे, बोल ना, मी तुला दीदीसारखी आहे. दीदी हा शब्द ऐकला आणि त्याचा चेहरा असा रागाने आक्रसला. तुला मला दीदी म्हणायचं नाही आहे का? इट्स ओके, राहिलं. नाही, तसं नाही. दीदी म्हटलं ना की मला आमच्या बाजूच्या बिल्डिंगमधली मुलगी आठवते जिला आम्ही सगळी मुलं कायम दीदी म्हणत आलो आहे, अगदी लहानपणापासून. आणि ती खूप हुशार आहे. अभ्यास एके अभ्यास, दुसरी कसली आवडच नाही तिला. आणि ती आमच्या घरी सध्या आदर्श आहे माझ्यासाठी ठेवलेला.
त्या मध्ये प्रचंड उपहास भरला होता. बरं तू मला ए कांचन म्हण, चालेल? आणि तुझं नाव? मी आकाश. नुसतं कांचन? नको नको, त्यापेक्षा मी तुला ताई म्हणतो. आणि प्रथमच आकाश गोड हसला. चला, मैत्रीची मात्रा हळूहळू लागू पडत होती. ताई, जोगेश्वरी गेलं, लक्ष आहे ना? मालाडला उतरायचं आहे ना तुला? हो हो. अरे ए आकाश, तू पण येतोस का? माझा आज एक लेक्चर आहे 5 वाजता. तुला नक्की आवडेल. ये ना तुला वेळ असेल तर. आणि ऑफकोर्स घरी पोचायला थोडा उशीर झालेला चालत असेल तर. तिने इतकं मनापासून बोलवलं की त्याला स्पष्टपणे नाही म्हणवेना. तरी त्याने विचारलं, कसलं लेक्चर आहे? अरे मी एक काउन्सिलर आहे कॉलेजमध्ये. पालक, मुलं यांच्यातला विसंवाद, कम्युनिकेशन गॅप वाढत असेल तर ते मी कमी करण्यासाठी मदत करते. मानसिक स्वास्थ्य जपत असते असं म्हणणं. इतक्या लहान वयात? आणि पॅरेंट्स तुझं ऐकतात? त्याने आश्चर्याने विचारलं. हो, बरेचदा ऐकतात. पण त्यातही असतात काही हट्टी. मग मी रागावते त्यांच्यावर थोडंसं, असं म्हणत तिने डोळे मिचकावले. तोपर्यंत मालाड स्टेशन जवळ आलं म्हणून ती उठली. आकाश देखील कांचनबरोबर उतरला. कांचनला आता थोडा जास्तीचा वेळ मिळणार होता आकाशला समजून घेण्यासाठी. इथे आकाशला सुद्धा कांचनशी बोलावंसं वाटत होतं. ताई, तू मगाशी मला विचारत होतीस ना, माझी आवड माझ्या घरी महत्त्वाची नाही का म्हणून? अजिबातच नाही आहे. मला ना गिटार वाजवायला खूप आवडते गं. 10वीच्या सुट्टीत मी बरंचसं वाजवायला शिकलो सुद्धा. मग 10वीच्या मार्कांचं बक्षीस म्हणून मला माझ्या आत्याने गिटार घेऊन दिली. बाबा खूप रागावला तिच्यावर. तिने किती वाद घातला, पण काही उपयोग झाला नाही. बाबाने गिटार तिला परत घेऊन जायला सांगितली. त्या दिवसानंतर आजपर्यंत एकदाही मी गिटार वाजवू शकलो नाही. घरात केबल, इंटरनेट काही नाही आहे. अभ्यासासाठी लागणारं इंटरनेट आई बाबा घरी आले की रात्री थोडा वेळ मिळतं. मला अभ्यास करायला आवडतो गं, पण माझ्या तसं सतत अभ्यास आहे की अभ्यास करण्याचा स्टॅमिना नाही आहे. मला अवांतर वाचन करायला आवडतं, गाणी ऐकायला आवडतात, ती सुद्धा मिळत नाहीत. त्यामुळे खरं तर अभ्यास करायचा उत्साहच नाही वाटत मला. काहीतरी तुटत चाललंय. जीव अगदी नकोसा झालाय. शेवटच्या वाक्यावर कांचनने एकदम चमकून त्याच्याकडे पाहिलं. नाही गं ताई, मी नाही तसं काही करणार. तोंडातून सहजपणे निघालं, सॉरी. पण खरंच सांगतो गं, इतक्या टोकाचं सारं मी आतून सहन करतोय. कोंडमारा होतोय माझा. तू बोलशील का गं माझ्या बाबांशी? त्याने अजिजीने विचारलं. हो आकाश, नक्कीच. माझं तेच काम आहे. हे बघ, एक करता येईल. तू तुझ्या आई किंवा बाबांचा फोन नंबर देतोस का? मी आजच्या लेक्चरसाठी एक मेसेज पाठवते. जमलं तर ते येऊ शकतील आणि ते आले तर आपला फायदाच होईल ना. आकाशला आयडिया आवडली आणि त्याने दिलेल्या दोन्ही नंबर्सवर तिने लगेच मेसेज पाठवला. मी आकाशची मैत्रीण आहे. आज या कॉलेजमध्ये 5 वाजता आकाशच्या करिअर संबंधी एक महत्त्वाचं लेक्चर आहे. आपण येऊ शकलात तर त्याचा भरपूर फायदा आकाशला होईल. नक्की या, अशा आशयाचा काहीसा मेसेज तिने आईबाबांना पाठवला. तिला त्याचा साधासा फोन पाहून खरं तर आश्चर्य वाटलं. नो स्मार्टफोन? तिने हसत हसत विचारलं. छे, मला खरं तर गरज आहे, पण बाबा घेऊन देत नाही आहे. हल्ली तर सर मॅडमसुद्धा व्हॉट्सॲपवर गरज पडल्यास मदत करतात. माझे सगळे फ्रेंड्स नोट्स, महत्त्वाचे पॉईंट्स ग्रुपमध्ये डिस्कस करत असतात. मी एकटाच ऑड मॅन आउट. खूप महत्त्वाचं असेल काही तर माझा एक मित्र माझ्या आईला तो मेसेज फॉरवर्ड करतो. स्मार्टफोन ही सध्या माझी गरज आहे हे का कळत नाही त्यांना? त्याच्या डोळ्यात आता पाणी यायचं बाकी होतं, इतका तो गदगदत होता. तिला माहीत असणारे काही पालक 10वी व्हायच्या आधीच महागडे स्मार्टफोन्स मुलांना घेऊन देत होते. तसे पालक जर एक टोक होतं, तर आकाशच्या पालकांसारखे पालक हे दुसरं टोक. सुवर्णमध्य जर पालकांनाच गाठता येत नसेल तर ते मुलांकडून अशी अपेक्षा कशी ठेवतात? तरीही आकाशला समजावत ती म्हणाली, अरे त्यांच्या वेळी असं काही नव्हतं, त्यामुळे त्यांना पटत नाही की हे अभ्यासाला गरजेचं आहे ते. त्यांना तो स्मार्टफोन हा तुझ्या प्रगतीमधला अडथळा वाटत असणार. हल्ली मुलं स्मार्टफोनमुळे ना अभ्यास कमी करतात, हे बऱ्याच पालकांकडून मीही ऐकलंय. हे बघ, तू एखाद्या गोष्टीचा, स्थितीचा आहे तसा मनापासून स्वीकार केलास तर तुला मानसिक त्रास कमी होईल. तुला माहिती आहे का की तू खूप गुणी आणि समजूतदार आहेस. सगळे नसतात रे तुझ्यासारखे. आणि बोलता बोलता कांचन एकदम गप्प झाली. तिला नकुल आठवला. तसाही तो कायम आठवत असतोच तिला. काहीही निमित्त पुरतं. कशी विसरणार ती त्याला? नकुल हा तिच्या वर्गातला अतिशय हुशार मुलगा होता. तिच्याच गल्लीत राहणारा.
12वीत कॉलेजच्या परीक्षेत त्याच्या घरच्यांच्या अपेक्षेइतके चांगले मार्क्स त्याला मिळत नव्हते म्हणून पार कोमेजलेला होता तो. मग आणखी मेहनत घेत राहिला. बोर्डाच्या पेपरच्या महिनाभर आधी एका संध्याकाळी तो घराजवळ कांचनची वाट बघत उभा होता. ती भेटल्यावर तो तिला काहीतरी सांगू पाहत होता, परंतु कांचनला नेमका त्या दिवशी वेळ नव्हता. ती खूप घाईत होती. नंतर बोलते रे असं म्हणत ती निघून गेली. दुसऱ्या दिवशी बोलायची वेळच आली नाही. नकुल कॉलेजला आलाच नाही आणि आली ती भयंकर बातमी. कांचन पूर्णतः हादरली. तिला प्रथमच जाणवलं की कित्येकांना त्यांच्या मनातलं ऐकायला विश्वासाचे कान हवे असतात. त्यांना समजून घेणारं एक संवेदनशील मन सोबतीला हवं असतं. सहअनुभूतीने मार्ग दाखवणारा एक हात हवा असतो. आपण हे सगळं काहीतरी देण्यात कुठेतरी कमी पडलो. ही टोचणी कांचनला अस्वस्थ करून गेली. नकुलला त्या दिवशी काहीतरी सांगायचं होतं. काय सांगायचं होतं या विचाराने तिचं अभ्यासात लक्ष लागेना, झोप येईना. त्याचा शेवटी पाहिलेला बेचैन अस्वस्थ चेहरा सतत डोळ्यासमोर यायचा. यावर प्रायश्चित्त म्हणून जेव्हा तिने ठरवलं की ह्यापुढे आपण असं कधीच होऊ द्यायचं नाही, अनेकांचा आधार बनायचं, तेव्हाच ती थोडी शांत झाली. पण हे करायचं कसं? ती नेहमीप्रमाणे तिच्या बाबांशी या विषयावर बोलली. त्यांनी तिला समजावून सांगितलं की तू सायकियाट्रिस्ट किंवा सायकॉलॉजिस्ट बन. परंतु बायोलॉजी तिला आवडत नसल्यामुळे सायकियाट्रिस्ट वगैरे बनण्याचा प्रश्नच नव्हता. मग तिने आर्ट्स घेतलं आणि ती सायकॉलॉजिस्ट बनली. शेवटच्या वर्षीच तिने ठरवून टाकलं की तिच्याच कॉलेजमध्ये ती काउन्सिलर म्हणून काम मिळवणार. अर्थात सोपं नव्हतं ते. प्रिन्सिपल रेगे कडक आणि मितभाषी. ती भेटायला गेली त्या दिवशी ते खूप व्यग्र होते. तिने शिपायाबरोबर आत पाठवलेल्या चिठ्ठीत फक्त एकच वाक्य लिहिलं होतं, ज्यामुळे तिला भेटायला तरी हवं असं त्यांना वाटलं होतं. तिने लिहिलं होतं, मन स्वस्थ तर प्रगती मस्त. मोजून 5 मिनिटाचा अवधी देऊन तिला आत बोलवलं. तेव्हा ती हसत मुखाने आणि विश्वासाने आत गेली. ह्याचा अर्थ समजू शकेल? तिची चिठ्ठी दाखवत सरांनी काहीशा कोरड्या स्वरात तिला विचारलं. हो सर, मला वाटतं की आपल्या मनाचं प्रतिबिंब आपल्या कामात आणि पर्यायाने आपल्या प्रगतीत उमटत असतं. त्यामुळे उत्तम प्रगतीसाठी मन स्वस्थ असणं जरुरीचं आहे. बरं, पण त्याचा इथे काय संबंध? सर, मी ह्याच कॉलेजची विद्यार्थिनी. आपल्या कॉलेजमध्ये ना सगळं क्लीन गोळा होतं. एकापेक्षा एक हुशार विद्यार्थी इथे आहेत. पण त्यामुळे स्पर्धा पण अतिशय तीव्र असते. कॉलेज, क्लास, घर या तिन्ही ठिकाणी नकळतपणे एकाच विषयाला प्राधान्य दिलं जातं. अभ्यास आणि फक्त अभ्यास. तोही परीक्षेत अव्वल येण्यासाठी. अभ्यास ज्ञानसंवर्धनासाठी करायचा असतो हे कुणीही सांगत नाही. आणि बऱ्याच जणांना ते माहीतही नसतं. बहुतेकांना भरपूर मार्क्स मिळवून फक्त अव्वल यायचं असतं. सगळेच कसे ना पहिले येणार. मग नैराश्य येतं आणि क्वचित शेवटच्या क्षणी असह्य होऊन टोकाचं पाऊल उचललं जातं. सर, तुम्हाला नकुल आठवतोय का आपल्याच कॉलेजचा? असंच टोकाचं पाऊल उचलणारा. मी त्याच्याच वर्गात होते. त्याची मैत्रीण असल्यामुळे हे खूप जवळून अनुभवलं आहे. म्हणून मुद्दामहून आवर्जून मी हे करिअर निवडलं आहे. ती मुद्द्याचं मोघम बोलून सरांची प्रतिक्रिया आजमावू लागली. सरांचा कठोर चेहरा आता काळजीत पडलाय असं तिला वाटलं. मान्य आहे की हे भयंकर वास्तव आहे. मला जेव्हा कधी वेळ मिळतो तेव्हा यावर उपाय शोधण्याचा मी माझ्या परीने विचार करत असतो. पण खोटं नाही बोलणार तुझ्याशी, मला त्यासाठी खरं तर विशेष असा वेळ मिळत नाही. बरं, मग आता तुझं भेटण्याचं प्रयोजन मला नीट कळेल का? तिला जाणवलं की सर आता तिच्याशी मृदू स्वरात बोलत होते. सर, 11वीत प्रवेश घेणाऱ्या मुलांच्या पालकांसाठी एक सेमिनार आयोजित करायचा. त्यात मी त्यांना समजावून सांगणार की मुलांकडून अपेक्षा करताना त्या मुलांची ती अपेक्षा पूर्ण करायची कुवत आहे का हे त्यांनी ध्यानात घ्यावं. इतर मुलांबरोबर तुलना न करता फक्त आपल्या मुलाच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावेल हे पाहावं. अभ्यास एके अभ्यास असं न म्हणता एखाद्या छंदासाठी प्रोत्साहन द्यावं. त्यांनी आपल्या बाळाला शब्दातून ही जाणीव करून द्यावी की कितीही मार्क्स मिळाले तरी ते त्यांचं कायम लाडकं बाळ असणार आहे. प्रेमाचे 4 शब्द, एखादी जादूची झप्पी मुन्नाभाईसारखी आणि आपल्या बाळाचं म्हणणं ऐकण्यासाठी थोडा वेळ इतकं तरी प्रत्येक पालकाने ह्यापुढे देणं गरजेचं आहे. सर कौतुकाने कांचनकडे पाहत होते. ते कौतुक त्यांनी शब्दातून व्यक्त केलं. इतक्या लहान वयात किती खोलवर विचार केलायस ग तू बेटा. ग्रेट. सर, हे अनुभवाने शिकवलंय. माझे आई बाबा माझ्या पाठी कायम खंबीरपणे उभे राहत आले. शिवाय नकुलच्या जाण्याचा खूप धक्का बसला होता मला.
तेव्हाच मी या क्षेत्रात यायचं असं ठरवलं. नशिबाने बोलण्याची कला चांगलीच अवगत असल्यामुळे हे सोपं नसलं तरी कठीणही नसेल हेही जाणवलं. शिवाय मी एक उत्तम श्रोता आहे, जे ह्या क्षेत्रासाठी आवश्यक असतं. व्हेरी गुड. आता मला एक सांग, पालकांच्या सेमिनारनंतर पुढे काय विचार आहे तुझा? सर, पालकांच्या सेमिनारनंतर मुलांसाठी पण सेमिनार घ्यायचा. म्हणजे त्यांना झेपेल तितकाच अभ्यास करा, पण म्हणून झेप अगदीच छोटीही ठेवू नका, हे समजवायचंय. पालकांच्या अवास्तव अपेक्षांचं ओझं बाळगू नका. त्यांच्याशी मोकळेपणी बोलून तुमची स्वप्न, आवडीनिवडी त्यांना सांगा. गरज पडल्यास ही कांचनताई मदतीला कायम आहे हा सल्ला आणि आधार त्यांना द्यायचा आहे. वेळेचा सदुपयोग कसा करता येईल ते सांगून टाईम मॅनेजमेंटचे धडे द्यायचे आहेत. सर, खूप काही करता येण्यासारखं आहे. हल्ली खूपसे पालक असेही आहेत जे समजूतदारपणे मुलांवर अभ्यासाचं अपेक्षांचं ओझं टाकत नाहीत. पण तरीही अपवाद असणारच ना. आता ते अपवाद कोण हे माहीत नसल्यामुळे सगळ्यांचाच सेमिनार घ्यावा लागणार आणि तेच विद्यार्थ्यांच्या बाबतीतही. सर गंभीर झाले होते, पण चेहऱ्यावर उपाय सापडल्याची एक प्रसन्नता दिसत होती. सर, माझी आजी ना मला कायम सांगत असते की तिच्यासाठी, माझ्या आईबाबांसाठी मी सगळ्यात महत्त्वाचे. माझा अभ्यास, माझं करिअर हे सगळं नंतर येतं. तुम्हाला खरंच सांगते, मला खूप छान वाटतं हो असं तिचं शब्दात व्यक्त होणं. कधी कधी तर ती मला प्रश्न विचारते की सांग, सगळ्यात महत्त्वाचं कोण? आणि त्याचं उत्तर मी हे सांगताना मला जितका आनंद होतो तितकीच माझी जबाबदारीही वाढते. माझं आयुष्य हे फक्त माझ्यासाठी नाही तर इतरांसाठी सुद्धा ते तितकंच महत्त्वाचं आहे हे जाणवतं. अशी आजी प्रत्येक घरी असतेच असं नाही ना. मग एखाद्या नकुलचा बळी जातो. हे बोलताना कांचनचे डोळे ओलावले, स्वर हेलावला. सरांनी वातावरण हलकं करायला मूळ विषयावर गाडी आणली. म्हणजे हे 2 सेमिनार्स झाले की झालं ना? पुढे पण काही प्लॅन आहे? सर, एकूण 2च सेमिनार्स नाही. प्रत्येक वर्गासाठी 2 सेमिनार्स असणार. एक पालकांसाठी, एक विद्यार्थ्यांसाठी. सो जितके वर्ग त्याच्या दुप्पट सेमिनार्स होतील. शिवाय सगळ्या शिक्षकांसाठी एक विशेष सेमिनार असेल. त्यांचीही जबाबदारी असतेच. त्यांना कधीही काहीही एखाद्या विद्यार्थ्याविषयी वेगळं जाणवलं तर त्यांनी ते माझ्या नजरेस आणून द्यावं. त्यासाठी काउन्सिलर म्हणून निदान 2 वर्ष तरी मी या कॉलेजमध्ये पूर्ण वेळ राहावं असं मला वाटतं. मग पुढे ठेवायचं की नाही ते ह्या 2 वर्षांच्या अनुभवाने ठरवता येईल. हरकत नाही आहे, पण त्यासाठी मला हे प्रपोजल मॅनेजमेंट पुढे ठेवावं लागेल. त्यांची स्वीकृती मिळाली की मी कळवतो. माझ्याकडून मात्र होकार आहे. सोनाराने कान टोचले की उत्तम, असं हसत हसत सांगून 5 मिनिटात संपणारी मीटिंग 25 मिनिटांनी त्यांनी संपवली. मॅनेजमेंटने या प्रपोजलला 2 वर्षांसाठी म्हणून मंजुरी दिली. त्या गोष्टीला सुद्धा आता 5 वर्ष झाली आहेत आणि सध्या कांचन तिच्याच कॉलेजमध्ये काउन्सिलर म्हणून कायमस्वरूपी नियुक्त झालेली आहे. शिवाय इतर कॉलेजमध्ये व्याख्याती म्हणून तिला बोलावणं असतंच. आजही अशाच एका निमंत्रणाला मान देऊन ती जात होती. तिला हे सर्व करण्यात जे मानसिक समाधान आणि आनंद मिळायचा ते शब्दात मांडणं, व्यक्त करणं तिला कधी जमलंच नाही. व्याख्यानाच्या 1 तासभर आधी पोचायची तिची नेहमीची सवय. आजही ती लवकर पोचली. सोबत आकाश होताच. तिने शिक्षकांशी संवाद साधून त्या कॉलेजचे विद्यार्थी, त्यांचे पालक कसे आहेत याचा आधी प्राथमिक अंदाज घेतला. पालकांची आणि विद्यार्थ्यांची बरीच गर्दी झाली होती. तिच्यासारखी तरुण मुलगी व्याख्याती म्हणून पाहून बऱ्याच पालकांना आधी आश्चर्य वाटलं. ही काय बोलणार असा प्रश्न पडलाच. तिने प्रसन्नपणे हसत सुरुवात केली आणि रेगे सरांना मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे एक एक मुद्दा मांडत मांडत गेली. अगदी आजीचा प्रश्न देखील सांगितला. प्रत्येक लेक्चरमध्ये काही ना काही वेगळं मांडलं जायचंच. आजही क्वालिटी टाईमचं महत्त्व तिने पटवून दिलं. स्मार्टफोन ही कशी काळाची गरज आहे, त्याचा वापर सुज्ञपणे, जबाबदारीने करायला हवा हेही सांगितलं. तिच्या बोलण्याची, विषय मांडण्याची शैली नेहमीच श्रोत्यांवर छाप पाडत असते. तशीच चांगली छाप आजही पडली होती. तासभर व्याख्यान झाल्यावर तिने शेवट करताना सांगितलं, आता माझ्याच लेक्चरचा एकसुरीपणा तुम्हाला नकोसा व्हायच्या आत मी थांबते. माझी आई म्हणते तसं कशाचाही अतिरेक वाईट. मग तो अभ्यास असू दे, खेळ असू दे किंवा छंद असू दे. वेळेचं नीट नियोजन करा आणि आनंदी राहा. बोर्डवर माझं नाव आणि नंबर लिहिलेला आहे. कधीही कोणालाही माझ्याशी बोलायचं असेल तर मी आहे. हो, तुमचं ऐकून घ्यायला तुम्हाला कसलीही मानसिक गरज असल्यास मी कांचन तुमच्यासाठी कायम असणार आहे हे लक्षात असू द्या. मला जरूर कॉल करा. मी पुन्हा एकदा सांगते, मन स्वस्थ तर प्रगती मस्त. आज ह्या लेक्चरची सांगता एका गिटारवर वाजवलेल्या गीताने करूया.
हे गीत कोणतं असेल ते मात्र वादक आकाशच सांगेल. आणि तिने खुडीने आकाशला स्टेजवर बोलावलं. आकाशला आश्चर्याचा धक्काच बसला होता. त्याहूनही खूप सारा आनंद झाला होता. हा आकाश 12वीत शिकतोय आणि गिटार वादन हा त्याचा छंद आहे. चला आपण सारे त्याला प्रोत्साहन देऊ. आता त्याच्या छंदातून त्याला मिळणारा आनंद इथे प्रत्येकाला मिळू दे ही शुभेच्छा. कांचनने आधीच आल्या आल्या सांगून ठेवल्यामुळे त्या कॉलेजने गिटारची सोय केलेली होती. आकाशचा आनंद काय वर्णावा. जवळजवळ 1.25 वर्षानंतर तो गिटार वाजवणार होता. सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्याचं स्वागत केलं. त्याने सध्याच्या माहोलला साजेसं गाणं निवडलं. गिव्ह मी सम सनशाईन, गिव्ह मी सम रेन. आठवतंय? 3 इडियट्समधलं गाणं. हे 3 इडियट्समधलं गाणं संपताना सतत टाळ्या वाजत होत्या आणि एक माणूस उभा राहून टाळ्या वाजवू लागला. आकाशने कांचनकडे पाहून बाबा असं तोंडातून आवाज न काढता पुटपुटत सांगितलं. कांचनचा हेतू सफल झाला होता. सकाळी स्कूटी चालू न झाल्यामुळे वैतागलेली ती आता मात्र मनोमन खुश झाली होती. कारण त्यामुळेच तर तिला आकाश भेटला होता आणि आज आकाशला त्याचा सूर गवसला होता. तर अशी ही माझी कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर नेहमी सांगते तसंच सांगते. चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.